नमस्कार शेतकरी मित्रांनो, जीनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची योजना आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेनुसार पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते एका वर्षात दर 4 महिन्यांनी एकदा दिले जातात। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 17व्या हप्त्याचा लाभ आपल्याला कधी मिळेल व कोणत्या शेतकऱ्यांनाच मिळेल आणि हा लाभ मिळवण्यासाठी कोणते महत्त्वपूर्ण काम करावे लागेल, म्हणजे या लाभापासून आपण वंचित राहणार नाही। याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 16वा हप्ता जारी केला होता। यासाठी केंद्र सरकारने 21,000 कोटी रुपयाहून अधिक रक्कम खर्च केली। याचा थेट फायदा 9,01,67,496 शेतकऱ्यांना झाला। म्हणजेच 16व्या हप्त्यातील 2,000 रुपयाची थेट या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे। मात्र आता शेतकरी 17व्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले आहेत, परंतु 17व्या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल जे ई-केवायसी करतील, कारण केंद्र सरकारने ई-केवायसी करणे हे अनिवार्य केले आहे। पीएम किसान वेबसाईटनुसार पीएम किसानच्या नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। पीएम किसान पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी उपलब्ध आहे। बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी साठी शेतकरी जवळच्या CSC केंद्राशी देखील संपर्क साधू शकतात। मग शेतकऱ्यांना हवे असल्यास ते घरी बसूनही ई-केवायसी स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन करू शकतात। मग ई-केवायसी करण्यासाठी जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या CSC केंद्रात करून घेऊ शकता। म्हणजेच ग्राहक सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि त्यानंतर तुमचे ई-केवायसी होईल। त्याच वेळी तुम्ही अधिकृत पीएम किसान पोर्टल म्हणजेच pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी देखील करू शकता। मग आपण ई-केवायसी केल्यानंतरच आपल्याला 17वा हप्ता मिळणार आहे, त्यामुळे आतापासून तयारी करून ठेवा, म्हणजे 17वा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। तर मग हा 17वा हप्ता आपल्याला कधीपर्यंत मिळू शकतो, तर या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले जातात। मग ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते। तर मग मीडिया रिपोर्टनुसार आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता हा जून 2024 मध्ये दिला जाऊ शकतो। मात्र लोकसभा निवडणुकीमुळे याला विलंब होऊ शकतो। तर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर हा हप्ता आपल्याला नक्कीच जून महिन्यामध्ये मिळेल। त्यामुळे आपण ई-केवायसी करून ठेवा, म्हणजे आपल्याला नंतर कुठलीही अडचण येणार नाही आणि आपण या योजनेपासून वंचित राहणार नाही। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।